नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे 10th स्टँडर्डचा सिमिलॅरिटी हा जो टॉपिक आहे, याचा सेकंड एक्सरसाइज. ओके. आता हा सेकंड एक्सरसाइज अतिशय महत्त्वाचा एक्सरसाइज आहे. का? कारण येणाऱ्या बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला या एक्सरसाइजवर विचारले गेलेले प्रश्न दिसतील. ओके. तर इतका महत्त्वाचा हा एक्सरसाइज आहे. हा एक्सरसाइज आहे बीपीटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम आणि 3 पॅरलल लाईन. ओके. जर हे बेसिक तुम्ही पाहिलं नसेल, तर याच्या आधी आपण काही लेक्चर टाकलेले आहेत. तर ती लेक्चर पहा आणि जर पाहिली नसेल, तर या ठिकाणी आपण थोडक्यात बेसिक घेणार आहोत आणि 1-2 मिनिटात सगळे ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते घेऊन आपण आपल्या एक्सरसाइजला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे. ठीक आहे. तर पहा आपल्याला सगळ्यात सुरुवातीला या टॉपिकमध्ये काय पाहिजे तर बीपीटी थेरम. बीपीटी थेरम काय सांगतो? जर ट्रायंगलमध्ये बीपीटी थेरम वापरायची परमिशन कधी मिळते हे लक्षात ठेवा. जर ट्रायंगलमध्ये एका साइडला जर एखादी लाईन परपेंडिक्युलर काढली, पॅरलल काढली सॉरी, म्हणजे इन ट्रायंगल पहा, इन ट्रायंगल ए-बी-सी हे मेन्शन असलंच पाहिजे. ओके. इन ट्रायंगल ए-बी-सी. आता ह्या ट्रायंगलमध्ये काय दिलंय? पी-क्यू ही काय आहे? पॅरलल आहे. कोणाला? बी-सीला. जर हे कुठं तुम्हाला दिसलं, तर तुम्ही काय करू शकता? बीपीटी थेरम यूज करू शकता. बीपीटी थेरम काय सांगतो? म्हणजे बेसिक प्रोपोर्शनल थेरम ए-पी अपॉन पी-बी इज इक्वल टू ए-क्यू अपॉन क्यू-सी. ओके. यालाच काय म्हणायचं बाय बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. ठीक आहे. तर ही पहिली कन्सेप्ट आहे. त्यानंतर आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. आता कॉन्व्हर्स काय सांगतो पहा, ह्या ट्रायंगलमध्ये एका साइडने काय केलंय, ट्रायंगलच्या 2 साइडला 2 वेगवेगळ्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट केलंय. 2 वेगवेगळ्या पॉइंटमध्ये काय केलंय, इंटरसेक्ट केलंय. आता ती जी लाईन आहे, ती त्या दोनही लाईनला कोणती? ही पी-क्यू लाईन ह्या ए-बी आणि ए-सीला सेम रेशोमध्ये काय करते? इंटरसेक्ट करते. सेम रेशोमध्ये काय? म्हणजे थोडक्यात काय? आता इन ट्रायंगल ए-बी-सी गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिली तुम्हाला? गिव्हन इन्फॉर्मेशन अशी दिली का ए-पी अपॉन पी-बी इक्वल ए-क्यू अपॉन क्यू-सी. ओके. जर असं तुम्हाला दिसलं, तर तुम्ही या ठिकाणी काय म्हणणार आहे? तर पी-क्यू ही जी लाईन आहे, पी-क्यू ही जी लाईन आहे, ही पॅरलल आहे कोणाला? बी-सीला. ओके. आणि याला काय म्हणणार आहे तुम्ही? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. पहा हेच रिझन फक्त तुम्हाला इथं द्यायचं. म्हणजे जर तुम्ही थेरममध्ये पाहिलं, तर तुम्हाला आधी पॅरलल आहे, मग रेशो इक्वल आहे. बरोबर आहे? आणि कॉन्व्हर्स जर पाहिलं, तर आधी रेशो इक्वल आहे, मग लाईन पॅरलल आहे. म्हणजे आधी लाईन पॅरलल असेल, तर मेन थेरम येतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे पहा? जर ट्रायंगलमध्ये जर ट्रायंगलमध्ये समजा हा जो अँगल आहे बी, हा काय केलाय? बायसेक्ट केलाय ह्या डी पॉइंटमध्ये. तर अँगल बायसेक्टर थिअरम तयार काय होतं पहा? एडी म्हणजे इन ट्रायंगल ए-बी-सी रे रे काय म्हणूया आपण? बीडी रे बीडी काय? रे बीडी इज बायसेक्टर बायसेक्टर ऑफ अँगल बी. ओके. बायसेक्टर म्हणजे काय? समान 2 भागात विभाजन करणारा. ओके. तर बीडी हा काय? समान 2 भागात विभाजन करणार आहे. कोणाला? बीला. त्यामुळं तुम्ही काय यूज करू शकता? अँगल बायसेक्टर थेरम. काय आहे तो थेरम? एडी अपॉन डीसी. जी लाईन इंटरसेक्ट झालेली आहे, म्हणजे ज्या लाईनला इंटरसेक्ट केलं गेलंय, त्याच्या कोणत्यातरी एका पॉइंटपासून तुम्ही रेषा लिहायला सुरुवात करा. एकतर ए पासून करा नाही तर सी पासून करा. मग काय होईल? एडी अपॉन डीसी मी ए पासून सुरुवात केलेली आहे. पुन्हा मी ए कडे जाणार आहे. त्यानंतर उरलेल्या दोनही साइड एबी अपॉन बीसी. ए-बी अपॉन बी-सी. म्हणजे हे जे मी लिहिलंय, हे लिहिण्याची परमिशन मला कधी आहे? जेव्हा मी सांगणार आहे का अँगल बायसेक्टर मला गिव्हन आहे. म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो लक्षात ठेवा. इथं लिहिणार आहे तुम्ही अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम प्रॉपर्टी इथं तुम्ही लिहिणार आहे का? काय सांगते प्रॉपर्टी तुम्हाला? तर आधी बायसेक्टर आहे, मग रेशो काय आहेत? इक्वल आहेत आणि सेम याच्या उलटं इथं काय पाहतोय आपण? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय सांगतो? का या डायग्राममध्ये जर हे रेशो इक्वल आले, ए-बी-सी आपण इथं डी नाव दिलं होतं. ओके. इन ट्रायंगल ए बी-सी काय दिलंय? इथं तुम्हाला ऑलरेडी दिलंय. काय दिलंय? एडी अपॉन डीसी ओके. एबी अपॉन बीसी, एबी अपॉन बीसी जर रेशो इक्वल असतील, ओके. ही इन्फॉर्मेशन काय आहे तुम्हाला गिव्हन आहे. तर आणि तरच काय तयार होणार आहे? तर रे रे बीडी इज बायसेक्टर बायसेक्टर ऑफ अँगल बी. म्हणजे कॉन्व्हर्समध्ये अँगल बायसेक्टर हा नंतर होतो. आधी रेशो इक्वल असतो. ओके. सेम तुम्ही पाहिलं होतं थेरममध्ये, पीपीटी थेरम आणि त्यानंतर आहे 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे काय? जर तुम्हाला 3 लाईन पॅरलल दिल्या, ओके. ह्या 3 लाईन काय दिल्या तुम्हाला? पॅरलल दिल्या आणि त्याला ह्या 2 ट्रान्सव्हर्सल काढल्या. ओके. पहा. म्हणजे इथं काय? इथं नाव देऊया आपण ए, इथं बी, इथं सी, इथं पी, क्यू, आर, ओके. इथं एल आणि एम. आता आपण इथं काय म्हटलं? तर एपी पॅरलल पीक्यू, बीक्यू पॅरलल सीआर. पहा एपी मी तुम्हाला आपण इथं फक्त शॉर्टमध्ये पाहतोय सगळे थेरम. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या कन्सेप्टला वेगवेगळा एक सेपरेट टाईम दिलाय आणि त्या पद्धतीने आपण तिथं ती थेरम काय तो प्रॉपर ती प्रॉपर्टी काय आहे? ती लिहायची कशी बोर्डात?
आणि त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात हे पाहिलेलं आहे सेपरेटली. जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. या ठिकाणी मी फक्त आता आपल्याला एक्सरसाइज चालू करायचं आहे म्हणून आपण त्याच्यासाठी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असावी म्हणून आपण या पद्धतीने पाहतोय. ओके. एपी पॅरलल बीक्यू आणि पॅरलल काय सांगितलंय? सीआर. जर ह्या 3 लाईन एकमेकाला काय असतील? पॅरलल असतील आणि एल आणि एम, एल आणि एम ह्या काय आहेत? ट्रान्सव्हर्सल आहेत. ह्या जर ट्रान्सव्हर्सल असतील, तर तुम्ही बीपीटी थिअरम यूज करू शकता. सॉरी 3 पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सचा थिअरम काय सांगतो? एबी अपॉन बीसी, एबी अपॉन बीसी इक्वल पीक्यू अपॉन क्यूआर, पीक्यू अपॉन क्यू. ओके. हा काय झाला तुमचा 3 पॅरलल. ओके. तर या प्रॉपर्टी, या थिअरमचा वापर करून तुम्हाला काय करायचंय? एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे. तर आपण सुरुवात करतोय फर्स्ट प्रॉब्लेमला सेकंड एक्सरसाइज. ओके. तर पहा थिअरममध्ये काय सॉरी क्वेशनमध्ये काय दिले पहा. गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंग्थ ऑफ लाईन सेगमेंट आयडेंटिफाय इन व्हिच फिगर रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. म्हणजे या डायग्राममध्ये काही मेजरमेंट दिलेली आहे आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. हा जो रे पीएम आहे, हा ह्या अँगलचा बायसेक्टर आहे किंवा नाही, हे तुम्हाला काय करायचंय? सांगायचंय, पाहायचंय. नक्की होतोय का नाही होत? आता पहा, आधी अँगल बायसेक्टर दिलेला नाही. हे नीट समजून घ्या. जर तुम्ही पाहिलं, तर आधी अँगल बायसेक्टर दिलेला नाही. आधी रेशो पहा, अँगल बायसेक्टर आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचं. आता अँगल बायसेक्टरमध्ये काय होतं? आधी अँगल बायसेक्टर दिलेलं असतं. मग तुम्ही अँगल बायसेक्टर थिअरम यूज करू शकता. ओके. आता इथं काय करायचं तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय, का तो बायसेक्टर आहे किंवा नाही. मग आपण काय म्हणूया सगळ्यात शेवटी तो अँगल बायसेक्टर आहे किंवा तो अँगल बायसेक्टर नाही. म्हणजे जर मला अँगल बायसेक्टर आहे का नाही हे जर ओळखायचं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल, तर मला आधी रेशो इक्वल दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे आता माझं फर्स्ट टार्गेट काय? मला रेशो इक्वल दाखवायचे आहे. एक हे नीट लक्षात ठेवा. आता जर मला रेशो इक्वल दाखवायचे, तर मी कशा पद्धतीने ट्राय करेल? कोणते रेशो? आता जर पहा, इथं जर या पद्धतीने डायग्राम आहे, तर मला सिंपल कळलेलं आहे. क्यूएम अपॉन एमआर. ओके. ही साइड इंटरसेक्ट झाली, तिचा रेशो घ्या. मी क्यू पासून चालू केलं. क्यूएम अपॉन एमआर याची जी किंमत येईल, तीच क्यूपी अपॉन पीआरची जर आली उरलेल्या 2 साइडची, तर ते 2 रेशो काय झाले? इक्वल झाले आणि ते 2 रेशो जर इक्वल असेल, तर ऑब्व्हियसली पीएम हा काय झाला त्याचा अँगल बायसेक्टर. ओके. नसेल तर तो नाहीये. ओके. ठीक आहे. पाहूया आपण. पहा, आन्सरला सुरुवात केली. तुम्ही 2 पद्धतीने आन्सर लिहू शकता. पहिल्यांदा गिव्हन, टू फाइंड आणि सोल्युशन. ओके. किंवा डायरेक्टली तुम्ही उत्तर लिहू शकता. फक्त लिहिताना काळजी घ्यायची आहे. सुरुवात नेहमी करायची आहे इन ट्रायंगल ए सॉरी पी-क्यू-आर किंवा क्यू-पी-आर तुम्ही म्हणूया. आपण या ठिकाणी क्यू-पी-आर या ट्रायंगलमध्ये पहा डायरेक्ट मी अँगल बायसेक्टर थियरम यूज करू शकत नाही. हे नीट पहा. पहिल्यांदा गिव्हन इन्फॉर्मेशन मी लिहिणार आहे. क्यूएम, क्यूएम इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 3.5. त्यानंतर आहे एम-आर, एम-आर इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 1.5. त्यानंतर क्यू-पी, क्यू-पी इज इक्वल टू 7 आणि त्यानंतर आहे पी-आर ओके. इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 3. आता ही जी टोटल इन्फॉर्मेशन आहे, ही काय आहे? गिव्हन इन्फॉर्मेशन. याला रिझन लिहायचं गिव्हन. ओके. ठीक आहे. आता हे गिव्हन लिहिल्यानंतर मी एका-एकाचा रेशो काढणार. ओके. पहा फर्स्ट त्याच्यानंतरची स्टेप मी या ठिकाणी लिहितोय. ओके. ठीक आहे. तर पहा काय लिहिलं? क्यूएम अपॉन एम-आर इज इक्वल टू क्यूएम किती आहे? 3.5 आणि हा किती आहे? 1.5. ओके. काय तयार झालं पाहिजे इथं? इथं जर तुम्ही बारकाईने पाहिलं, पॉइंट नंतर एक संख्या आहे, पॉइंट नंतर एक संख्या आहे. मग आपण पॉइंट नंतर एक संख्या असल्यामुळे ती पॉइंट काढून टाकू शकतो. म्हणजे इथे किती झाले? 35 आणि इथे किती झाले? 15. ओके. जनरली आपण काय करतो, खाली जर पॉइंट असेल, तर वरती एक शून्य वाढवतो आणि वरती एक पॉइंट नंतर जेवढ्या संख्या आहेत, तेवढे शून्य खाली वाढवतो. ओके. म्हणजे खालची पॉइंट नंतर जर 5 संख्या असतील, तर वरती 5 शून्य वाढवतो आणि वरती जर 3 संख्या असतील, तर खाली 3 शून्य वाढवतो. जनरली असं करतो. पण आता इथे आपण काय केलं, खाली पण एकच संख्या आहे आणि वरती पण एकच आहे. 5 ही समान आहे म्हणून नाही केलं आपण. खाली एकच संख्या आहे पॉइंट नंतर, वरती पण एकच आहे म्हणून आपण वन टाईम दोघांचा पॉइंट घालवला. हे लक्षात ठेवा. मग आता इथं जो रेशो तयार होणार आहे पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर 5 7 35, 5 त्रिक 15 दोघांनाही सामायिक भाग जाणारी संख्या कोणती आहे? 5. याला आपण काय म्हटलं 1. ओके. त्यानंतर आता हा झाला पहिला रेशो. दुसऱ्या रेशोकडे मी जाणार आहे. क्यूएम, एमआर झाला. आता क्यूपी आणि पीआर घेणार आहे. काय लिहितोय मी पहा, क्यूपी अपॉन पीआर इज इक्वल क्यूपी किती आहे? 7 आणि पीआर किती आहे? 3. किती दिले? 3. याला मी काय म्हणणार आहे? 2. आता माझ्या लक्षात आलंय 1 आणि 2 वरनं का क्यूएम अपॉन एमआरची व्हॅल्यू पण आणि क्यूपी अपॉन पीआरची व्हॅल्यू काय? सेम आहे. म्हणजेच मी या ठिकाणी काय करणार आहे? पहा क्यूपी क्यूएम अपॉन एमआर इज इक्वल टू क्यूपी अपॉन पीआर हे इक्वल आहे. हे मला कुठून कळलं? फ्रॉम 1 एंड 2. ओके. इथं जागा कमी आहे. म्हणून मी त्याच्या जवळ लिहिते. तुम्हाला थोडीशी जागा सोडून लिहायचं हे सगळं आणि जर आधी रेशो इक्वल असेल,
तुम्हाला इथं परमिशन मिळतीये. कशाची परमिशन मिळतीये? का पी-एम हा जो रे आहे, हा पीचा काय बायसेक्टर आहे आणि देअरफॉर मी इथं लिहिणार आहे. काय? रे पी-एम इज काय? बायसेक्टर ऑफ अँगल कोणता आहे? ऑफ अँगल पी. पीचा काय येतो? बायसेक्टर आणि हे मला लिहिण्याची परमिशन कोणी दिली? तर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय लिहिणार मी इथं? कॉन्व्हर्स ऑफ बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर बायसेक्टर प्रॉपर्टी थिअरम. आलं लक्षात? तर या पद्धतीने हे रिझन माझं असणं गरजेचं आहे. हे जर रिझन नसेल तर तुमचा 1 मार्क कट होणार आहे. अतिशय महत्त्वाचं रिझन आहे. लक्षात आलं? म्हणजे आधी सुरुवातीला मला काय दाखवायचं होतं? त्या ट्रायंगलमध्ये ही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे आणि ह्या गिव्हन इन्फॉर्मेशनवरनं मी पहिला एक रेशो काढला, दुसरा एक रेशो काढला, दोन्ही रेशो इक्वल होते आणि म्हणून ते काय आहे बायसेक्टर आहे. समजा हे रेशो इक्वल नसते, तर मी तर काय म्हटलंय ती काट मारली असती आणि तो बायसेक्टर नाहीये असं म्हटलं. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. ओके? ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेशन. आता सेम क्वेशन परत दिलेला आहे. या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला ओळखायचं आहे का पी-एम हा पीचा काय बायसेक्टर आहे किंवा नाही. ओके. मग आता इथे सुद्धा तुम्ही काय करणार आहे? इन ट्रायंगल काय क्यू-पी-आर काय दिले पहा? पी-आर इज इक्वल टू 6, एम-क्यू इज इक्वल टू पी-आर सॉरी पी-एम, आर-एम, आर-एम इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 6. त्यानंतर आहे एम-क्यू इज इक्वल टू 8, एम-क्यू इज इक्वल टू 8. ओके. त्यानंतर काय दिलंय? पी-आर किंवा आर-पी, आर-पी इज इक्वल टू किती आहे? 7. त्यानंतर आहे पी-क्यू 10, पी-क्यू इज इक्वल टू काय दिलंय? 10 दिलंय. आता ही जी टोटल इन्फॉर्मेशन दिली, ही काय दिलेली आहे? गिव्हन दिलेली आहे. ओके. आता त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप काय करणार आहे? रेशो मला इक्वल आहेत का नाही ते पाहायचं. मग मी काय लिहिणार आहे? आर-एम अपॉन एम-क्यू, एम-क्यू इज इक्वल टू काय लिहिणार आहे मी इथं? 6/8. ओके. इथं 3 क 6 बेचोक 8. ओके. झालं. याला मी काय म्हणणार आहे? 1. त्यानंतर आहे दुसरा रेशो काय आहे? आर-पी अपॉन पी-क्यू. ओके. हा रेशो झाला मला दाखवून. आता मी हा आणि हा घेणार आहे. काय होईल? आर-पी अपॉन पी-क्यू उरलेल्या साइड 7/10. कॉमन भाग जाणारी संख्या आहे का? नाही. कारण 7 आणि 10 आहे. इथं 2 आणि या दोघांवरून माझ्या काय लक्षात आलं? देअरफॉर आर-एम अपॉन एम-क्यू हा इक्वल नाहीये कोणाला? आर-पी अपॉन पी-क्यू आणि हे मला कुठून समजलं? फ्रॉम 1 एंड 2 त्या दोघांवरून कळलं आणि म्हणून मी इथं म्हणतोय काय? रे रे आर-पी-एम रे पी-एम इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल कोणता? पी. हा पीचा काय आहे? बायसेक्टर नाहीये आणि हे मला कुणी सांगितलं? तर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ओके. हे रिझन अतिशय महत्त्वाचं आहे. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ओके. हे रिझन अतिशय महत्त्वाचं आहे. या रिझनला 1 मार्क आहे. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न सेम पॅटर्ननी क्वेशन तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा इन ट्रायंगल काय दिलंय? जर तुम्हाला समजला असेल तर मला वाटतं हा तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही लिहा स्वतः आणि नंतर हा चेक करा का आपला बरोबर आहे किंवा नाही. ओके. व्हिडिओ पॉज करून. तर पहा ट्रायंगल कोणता आहे पुन्हा क्यू-पी-आर, क्यू-पी-आर काय इन्फॉर्मेशन दिली? क्यू-एम अपॉन एम-आर, क्यू-एम अपॉन एम-आर, क्यू-एम त्यानंतर एम-आर व्हॅल्यू मी आधी लिहून घेणार आहे. ओके. त्यानंतर आहे क्यू-पी पुन्हा मी क्यूकडे जाणार आहे. ओके. क्यू-पी इज इक्वल टू किती आहे? 9 सॉरी ह्या व्हॅल्यू लिहायच्या राहिल्या 3.6 आणि इथे किती आहे? 4 9 आणि इथं किती आहे? क्यू-पी आणि पी-आर किती दिलंय? 10. पी-आर इज इक्वल टू 10. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही काय दिलेली आहे मला? गिव्हन दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता मी रेशो काढायला सुरुवात करणार. आता मी रेशो कोणत्या पॉइंटपासून सुरुवात केली? क्यू पासून. ओके. मग या ठिकाणी मी काय लिहिणार आहे? क्यू-एम, क्यू-एम अपॉन एम-आर. ओके. ठीक आहे. वरती किती आहे? 3.6 आणि खाली किती आहे? 4. आता पॉइंट नंतर वरती किती संख्या आहे? 1 म्हणून मी 1 खाली 0 वाढवणार. हे लक्षात ठेवा. काय करणार आहे? वरती मी 36 लिहिले आणि मी खाली सॉरी हां आणि खाली मी 40 लिहिले. पहा. पॉइंट नंतर एक संख्या मी काढली. जर पॉइंट नंतर एक संख्या असेल तर मला खाली एक 0 वाढवायचा पॉइंट निघून गेलेला आहे. ओके. मग आता इथं जर पाहिलं 4 9 36, 4 10 40, 4 ने भाग दिला 2 याला मी काय म्हटलं? 1. ओके. ठीक आहे. आता मी दुसऱ्या रेशोकडे जाणार आहे. पुन्हा क्यू पाशी जाणार आहे.
क्यूपी अपॉन पीआर. क्यूपी अपॉन पीआर. ओके. काय 9/10 पुन्हा इथं. म्हणजे ह्या दोघांवरनं माझ्या लक्षात आलंय, तर हे दोनही रेशो काय इक्वल आहेत. म्हणजे काय क्यूएम अपॉन एमआर इज इक्वल क्यूपी, क्यूपी अपॉन पीआर. हे मला कशावरून लक्षात आलं? फ्रॉम 1 अँड 2 या दोघांवरून माझ्या लक्षात आलं, तर हे दोन्ही रेशो काय इक्वल आहेत. आणि जर हे दोनही रेशो इक्वल आहे, तर मी या ठिकाणी म्हणू शकतो काय रे पीएम इज बायसेक्टर, बायसेक्टर ऑफ अँगल कोणता अँगल आहे? पी. पीचा काय येतो? बायसेक्टर. आपण इथं पीच लिहिलंय ना? ओके ठीक आहे. पी आणि हे मला लिहिण्याची परमिशन कोणी दिलेली आहे? कॉन्व्हर्स इथे रिझन लिहायचंय. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. अतिशय महत्त्वाचं हे रिझन आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा फर्स्ट क्वेशन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेशन. पहा इन ट्रायंगल पीक्यूआर पीएम 15 पी पासून एम पर्यंत. पी पासून एम पर्यंत किती दिले? 15 दिलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे पी-क्यू. पी पासून पूर्ण क्यू. इथपासून इथपर्यंत टोटल किती दिलेलं आहे? 20. ओके. ठीक आहे. एन-आर, एन-आर किती दिलं आहे? 8. ही जी एवढी लेंथ आहे, ही 8 दिली 8 दिलेली आहे मला. आणि त्यानंतर स्टेट वेदर द लाईन एन-एम. अजून कोणती लाईन द्यायची राहिली का आपली? सॉरी पी-क्यू 25 आहे आणि 20 पी-आर आहे. ही लेंथ किती आहे? 25. ही 25 आहे आणि पी-आर किती आहे? 20. ओके. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणती काढायची आहे? वेदर द लाईन एन-एम, एन-एम इज पॅरलल टू साइड आर-क्यू. ओके. साइड काढायची नाहीये तुम्हाला. आर-क्यूला एन-एम काय सांगायची तुम्हाला पॅरलल आहे का नाही? स्टेट वेदर द लाईन एन-एम इज पॅरलल टू गिव्ह रिझन. तर आपल्याला सांगायचं काय? तर या ज्या 2 लाईन आहेत, हे एकमेकाला पॅरलल आहे किंवा नाही हे तुम्हाला शोधायचं. आता पहा ट्रायंगलमध्ये जर आधीच पॅरलल असेल, तर बीपीटी थेरम. पण पॅरलल दाखवायचं असेल, तर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. म्हणजे आधी तुम्हाला काय इक्वल दाखवणं गरजेचं आहे? रेशो. आणि कोणते रेशो इक्वल दाखवणं गरजेचं आहे? जर तुम्ही पाहिलं तर पी-एन काय सांगतोय मी तुम्हाला? रेशो इक्वल दाखवणं कोणतं गरजेचं आहे? तर पी-एन अपॉन एन-आर, पी-एम अपॉन एम-क्यू. जर हे रेशो तुम्ही इक्वल दाखवू शकलात, तर आपोआपच एन-एम आणि आर-क्यू ही लाईन एकमेकाला काय होणार आहे? पॅरलल होणार. म्हणजे आता या गणितात सुद्धा, या प्रॉब्लेममध्ये सुद्धा आता मला आधी सुरुवातीला काय दाखवणं गरजेचं आहे? का रेशो इक्वल दाखवणं गरजेचं आहे. ओके. मग आता मी पहा, आता रेशो इक्वल दाखवण्यासाठी माझ्याकडे व्हॅल्यू कोणाची आहे? पी-एमची व्हॅल्यू आहे, पण एम-क्यूची नाहीये. आता ही टोटल लेंथ किती आहे? 15. आता 15 मधनं जर सॉरी टोटल लेंथ आहे 25. 25 मधनं जर मी 15 मायनस केली, तर इथे मला व्हॅल्यू मिळते किती? 10. आलं लक्षात? ठीक आहे. तसंच ही टोटल किती आहे? 20 आहे. 20 मधनं समजा मी हे 8 मायनस केले, तर माझ्या लक्षात येतं हे किती आहे? 12. लक्षात आलं? म्हणजे हे किती आहे? 15, हे 10, हे टोटल 8. 12 आणि 8 20, 15 आणि 10 25. आलं लक्षात? पण आता हे मला मी डायरेक्ट काढलंय, पण आपल्याला हे काढून दाखवायचंय. पहा, मग आता सुरुवातीला आपण काय घेऊया? गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन पाहूया आपण. इन ट्रायंगल सुरुवात नेहमी अशीच करायची. तुम्ही 2 फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. मी तुम्हाला सांगितलंय गिव्हन, टू फाइंड आणि सोल्युशन किंवा मी जो फॉर्मॅट या ठिकाणी लिहितोय त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. पी-क्यू-आर या ट्रायंगलमध्ये काय दिलंय? पी-एम. पी-एम इज इक्वॉल टू किती दिलंय? 15. त्यानंतर पी-क्यू इज इक्वॉल टू किती दिलंय? 25. त्यानंतर पी-आर इज इक्वॉल टू किती दिलेलं आहे तुम्हाला? 20 आणि एन-आर इज इक्वॉल टू किती दिलंय तुम्हाला? 8. ओके. आणि ही जी टोटल इन्फॉर्मेशन आहे, ही काय सांगितलेली आहे तुम्हाला? गिव्हन. ओके. आता त्याच्यानंतर पहिल्यांदा आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची? माझ्याकडे एम-क्यूची व्हॅल्यू नव्हती. मग आता एम-क्यू काढण्यासाठी मी काय करणार आहे पहा, पी-क्यू इज इक्वॉल टू पी-क्यू इज इक्वॉल टू पी-एम, पी-एम प्लस एम-क्यू, एम-क्यू. आता इथे जे मी लिहिलंय, त्याला मला रिझन काय लिहायचंय? आता पहा, हे सगळं मी बाजूला करतो. कळलंय तुम्हाला कन्सेप्च्युअल? ठीक आहे. आता इथं पी-क्यू, पी-क्यू बरोबर काय? पी-एम आणि एम-क्यू ह्या दोनची ॲडिशन आहे. म्हणजे इथं मी रिझन काय लिहितोय पहा, पी डॅश एम डॅश क्यू हे रिझन आहे. म्हणजे पी-क्यू बरोबर पी-एम अधिक एम. आता पी-क्यू, पी-क्यूची लेंथ ऑलरेडी माझ्याकडे आहे. पी-क्यू किती आहे? 25 इज इक्वॉल टू पी-एम किती आहे माझ्याकडे? 15. मला एम-क्यू माहीत नाहीये. एम-क्यू मी लिहून घेतो. त्यानंतर आहे आता एम-क्यूची काय किंमत पाहिजे? हे 15 इकडे येऊन काय होईल? मायनस म्हणजे 25 मायनस 15 इकडे कोण राहिला? एम-क्यू. आता इथे किती आले? 10 बरोबर एम-क्यू. आता मी फक्त हीच व्हॅल्यू सरळ लिहून घेतली. एम-क्यू बरोबर 10. आलं लक्षात? ठीक आहे. आता माझ्याकडं एम-क्यूची व्हॅल्यू आलेली आहे 10. त्यानंतर त्याच्या पुढचं इकडची साईड माझ्याकडे एन-आर आहे आणि पी-आर आहे. मग आता इथं सुद्धा मी सेम पॅटर्ननी लिहून घेणार आहे. काय? इथं मी 1 म्हणूया. कारण ह्या व्हॅल्यूचा मला काय करायचं आहे? वापर करायचा आहे. त्यानंतर पहा
पी-आर, पी-आर बरोबर मी काय लिहितोय का? पी-एन प्लस एन-आर. हे मी का लिहू शकलो? कारण पी-एन-आर हे एका लाईनमध्ये आहे. जसं मी इथे रिझन लिहिलं. ओके, ठीक आहे. मग आता हे त्याच्या खालची स्टेप आहे. मी एका बाजूला लिहितोय. हे तुम्हाला सगळं एका खाली एक लिहिता येईल. टोटल लेंथ किती आहे? 20 आहे. इज इक्वल टू पी-एन किती आहे? माहीत नाही. आणि एन-आर माहिती आहे तुम्हाला किती आहे? हे 8 इकडे जाऊन काय होणार आहे? मायनस म्हणजे 20 मायनस 8 बरोबर तिकडे कोण राहिला? पी-एन. ओके. म्हणजे इथं किती आले? 12 बरोबर तिकडे कोण राहिला? पी-एन. ओके. तर या पद्धतीने मी सरळ लिहून घेतो आता. पी-एन इज इक्वल टू किती आहे? 12. ओके. आणि ही व्हॅल्यू मला मिळाली. हिचा मी वापर करणार आहे म्हणून मी याला काय आकडा दिला? 2. आता हे झाल्यानंतर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता फक्त आपल्याला काय करायचंय? पहा, त्याच्यानंतरची स्टेप. आपल्याला हे रेशो इक्वल आहेत का नाही ते पाहिजे. त्याच्यानंतरची स्टेप मी या ठिकाणी राईट करतो. तिथून आपण इथं आलेलो आहे. पी-एन अपॉन एन-आर याची व्हॅल्यू मी काढून पाहतो. पी-एन अपॉन एन-आर याची व्हॅल्यू किती? पी-एन किती दिलंय? सॉरी पी-एन आत्ताच मी काढलं 12. ओके. आणि त्यानंतर एन-आर मला काय दिलेलं आहे? 8. ओके. इथं मी कशाचा वापर केला? टू फ्रॉम एंड गिव्हन. फ्रॉम, टू एंड गिव्हन. ओके. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ही व्हॅल्यू किती आली? 4 त्रिक 12, 4 दुने. ओके. याचा वापर याला मी काय म्हणेल आता 3 कारण याचा वापर मला परत कुठे करायचा? ही झाली व्हॅल्यू इथे. ओके. त्यानंतर मी अलीकडचा रेशो पाहिला. आता मला पलीकडचा रेशो काढून पाहायचा. पी-एम, पी-एम अपॉन एम-क्यू. ओके. याची व्हॅल्यू मी काय लिहिणार आहे? 15 आणि खाली किती आहे? 10. याचं रिझन काय? फ्रॉम 1 एंड गिव्हन. या दोघांवरून मला हे कळलंय. ओके. इज इक्वल टू 5 त्रिक 15, 5 दुने 10. याला मी 4 म्हणेन. का? कारण इथं पण व्हॅल्यू किती आली? 302. इथं पण किती आली? 302. म्हणजे मला या ठिकाणी समजलेलं आहे. एक मिनिट लक्षात ठेवा. हा आपला फर्स्ट पार्ट आहे. सॉरी. या पद्धतीने लिहितो. हा आपला फर्स्ट पार्ट आहे तुमच्या लक्षात ठेवा म्हणून. ठीक आहे. हा फर्स्ट आहे. त्यानंतर हा आपला सेकंड पार्ट आहे. हा आपला थर्ड पार्ट आहे. त्यानंतर इथं आलो आपण चौथ्या पार्टला. हा चौथा पार्ट आपला इथं चालू आहे. ठीक आहे. मग आता इथं मी काय म्हणणार आहे? तर पी-एन, पी-एन अपॉन एन-आर इज इक्वल टू पी-एम अपॉन एम-क्यू. ओके. आणि हे मी कशावरनं म्हटलं? फ्रॉम, फ्रॉम 3 व 4. फ्रॉम 3 एंड 4. ओके. आणि जर हे रेशो इक्वल असतील, तर मला कन्व्हर्स परमिशन देतो आता. काय? एन-एम म्हणून एन-एम ही लाईन पॅरलल आहे. एन-एम ही लाईन पॅरलल आहे. कोणाला? आर-क्यूला. आर-क्यू. ओके. आणि हे जर पॅरलल असेल, तर हे जे मी पॅरलल म्हटलंय, त्याला रिझन काय? कन्व्हर्स ऑफ बी-पी-टी. कन्व्हर्स ऑफ बी-पी-टी थेरम. हे जे रिझन तुम्ही या ठिकाणी लिहिलंय, हे मोस्ट आहे. का या रिझनशिवाय तुम्हाला हे पॅरलल आहे, हे म्हणायची परमिशन मिळत नाही. हा चौथा पार्ट आणि तो आपला काय? पाचवा पार्ट. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेशन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता, लिहायचा होता. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट त्याच्या पुढच्या क्वेशन. आता थर्ड क्वेशन काय दिले पहा. इन ट्रायंगल एम-एन-पी, एम-एन-पी या ट्रायंगलमध्ये एन-क्यू इज अ बायसेक्टर. आता एन-क्यू इज अ बायसेक्टर ऑफ एन हे तुम्हाला गिव्हन आहे. जर हा बायसेक्टर असेल, तर मला डायरेक्ट परमिशन मिळालेली. कशाची परमिशन मिळालेली? अँगल बायसेक्टर थिअरम यूज करायची. जर मला डायरेक्ट परमिशन असेल, तर मला फक्त काय करायचं? व्हॅल्यू पुट करायच्या. आता ही व्हॅल्यू किती दिली? 5, ही 7, ही 2.5 आहे. म्हणजे 2.5 आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? क्यूपीची व्हॅल्यू काढायची आहे. सिंपल एकदम सिंपल क्वेशन विचारला गेलाय. बोर्डाला तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले पाहायला भेटतील. तर सुरुवात करूया आपण उत्तराला. इन ट्रायंगल, इन ट्रायंगल एम-एन-पी या ट्रायंगलमध्ये काय सांगितलंय? एन-क्यू इज पहिल्यांदा गिव्हन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया आपण. एम-एन, एम-एन इज इक्वल टू किती दिलंय? 5. त्यानंतर पी-एन, पी-एन इज इक्वल टू 7. त्यानंतर आहे एम-क्यू इज इक्वल टू, एम-क्यू इज इक्वल टू 2.5. ओके. ही काय दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला? गिव्हन इन्फॉर्मेशन दिली. याला काय म्हणणार तुम्ही? गिव्हन. ओके. इथे सुद्धा तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये जाऊ शकता. कोणता? गिव्हन, टू फाइंड आणि सोल्युशन. ओके. जे तुम्हाला काढायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न लिहू शकता किंवा मी या ठिकाणी लिहितो या पद्धतीनेही तुम्ही हा प्रश्न लिहू शकता. ठीक आहे. गिव्हन इन्फॉर्मेशन लिहिली. आता मी इथं काय लिहितोय? एन-क्यू इज अ बायसेक्टर. काय सांगितलंय हा?
कोण आहे हा? बायसेक्टर. एन-क्यू इज अ बायसेक्टर ऑफ कोणता अँगल आहे? एन. एन अँगलचा तो काय? बायसेक्टर. जर तो एन अँगलचा काय बायसेक्टर आहे, तर मला डायरेक्ट परमिशन मिळाली. कशाची परमिशन मिळाली? अँगल बायसेक्टर थिअरम यूज करायची. काय अँगल बायसेक्टर थिअरम होईल? जी लाईनला कट केलंय त्या कोणत्यातरी एका पॉइंटपासून चालू करा. ओके. एम पासून जर मी चालू केलं, ते एम-क्यू अपॉन क्यू-पी. एम-क्यू देअरफोर या ठिकाणी लिहिलं एम-क्यू, एम-क्यू अपॉन क्यू-पी इज इक्वल काय लिहिणार आहे? पुन्हा मी एम जवळ जाणार आहे. एम-एन अपॉन एन-पी. ओके. हे मी का लिहू शकलो? कारण याचं रिझन काय आहे? याचं रिझन मला या ठिकाणी लिहायचं आहे. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आलं लक्षात? हे महत्त्वाचं रिझन आहे. ओके. ठीक आहे. ही पण इन्फॉर्मेशन माझ्याकडे कुठे होती? गिव्हनमध्ये होती. आलं लक्षात? जर आता मला अँगल बायसेक्टर थिअरम लिहिलाय, तर मला फक्त काय करायचं? व्हॅल्यू पुट करायचं. ओके. ठीक आहे. काय लिहिणार आहे मी? 2.5 भागिले किती आहे? क्यू-पी मला माहीत नाही. इज इक्वल टू किती आहे? 5 आणि तिथे किती आहे? 7 झालं. व्हॅल्यू पुट केल्यात मी. आता मग तुम्हाला काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 इंटू 2.5 इज इक्वल टू क्यू-पी इंटू 5. मला क्यू-पीची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे 7 इंटू 2.5 आणि हा 5 काय आला? डिव्हाइडला इज इक्वल टू काय? क्यू-पी. आता जर तुम्ही पाहिलं, तर इथं 2.5 आणि इथं 5 आहे. म्हणजे थोडक्यात काय? भाग गेला 2.5 आहे असं कन्सिडर करा. 2.5 गुणिले 2 म्हणजे 5 तयार होतात. इथे 2 आहे. इथं किती आहे? 7/2. जर मी 2 नी 7ला भागलं तर उत्तर किती येतंय? 3.5. किती येतंय? 3.5 आणि म्हणून क्यूपीची व्हॅल्यू जी मिळालेली आहे मला, क्यूपी इज इक्वल टू 3.5. तर या पद्धतीने मला काय मिळालं? माझं फायनल आन्सर मिळालेलं आहे. लक्षात आलंय? या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. तुम्हाला डायरेक्ट अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय करायची होती? यूज करायची होती. ओके. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेशनकडे. ठीक आहे. पहा या ठिकाणी क्वेशन नंबर 4 आता क्वेशन नंबर 4 मध्ये काय विचारलंय तुम्हाला किंवा काय दिलंय तुम्हाला? मेजर ऑफ सम अँगल इन फिगर आर गिव्हन ह्या ट्रायंगलमध्ये काही अँगल तुम्हाला दिलेले आहेत. ओके. आणि तुम्हाला हा अँगल पी दिलाय, अँगल बी दिलाय. प्रूव्ह दॅट आता प्रूव्ह करायचंय तुम्हाला काय? एपी अपॉन पीबी एपी अपॉन पीबी इक्वल एक्यू अपॉन क्यूसी एक्यू अपॉन क्यूसी म्हणजे तुम्हाला प्रूव्ह करायचंय एपी अपॉन क्यूबी एक्यू अपॉन क्यूसी जर हे दोन रेशो इक्वल आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय तर हे रेशो मला लिहिण्याची इक्वल आहेत हे लिहिण्याची परमिशन मला तेव्हाच आहे जेव्हा मी म्हणणार आहे पीक्यू ही बीसीला पॅरलल आहे. बरं पीक्यू आणि बीसी ह्या पॅरलल डायरेक्ट दिल्यात का? नाही दिल्या. म्हणजे आता माझं फर्स्ट टार्गेट आहे त्या दोन लाईनला पॅरलल दाखवणं. जर मी ह्या एबीसी ट्रायंगलमध्ये पीक्यूला बीसी ही जर पॅरलल दाखवली, तर मला बीपीटी थेरम यूज करायची काय मिळणार आहे? परमिशन मिळणार आहे. पहा बीपीटी थेरम डायरेक्ट यूज करायची परमिशन नसते. जोपर्यंत तुम्हाला त्या ट्रायंगलमध्ये पीक्यू ही बीसीला पॅरलल होत नाही तोपर्यंत. आलं लक्षात? मग आता माझा फर्स्ट टार्गेट आहे, ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला काय दाखवणं गरजेचं आहे? पॅरलल. आता पॅरलल दाखवत असताना त्यांनी सर्वात इम्पोर्टंट या ठिकाणी सांगितलंय, की हा जो अँगल पी आहे आणि हा जो बी आहे, हा एकमेकाला काय इक्वल आहे. म्हणजे हा पण 60 हा पण 60. आता हे तेव्हाच पॉसिबल होतं, जेव्हा 2 लाईन एकमेकीला काय असतात? पॅरलल असतात आणि हा अँगल आणि हा अँगल इक्वल तेव्हाच होतो, जेव्हा ते करस्पॉन्डिंग असतात. म्हणजे थोडक्यात काय? लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग इक्वल असतात आणि करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील, तर त्या 2 लाईन पॅरलल असतात. तुम्ही पाहिलं असेल 8वी ला तुम्ही शिकलाय. जर 2 लाईन पॅरलल असेल, तर अल्टरनेट हे जे अँगल आहेत, हे इक्वल जर असेल, तर त्या 2 लाईन पॅरलल असतात. ओके. आणि त्यानंतर काय होतं आपलं इंटेरियर अँगल. ओके. पहा, इथं आपण जे दाखवले ते अल्टरनेट. हे कधी पॉसिबल आहे? पहा, अल्टरनेट इक्वल हे लाईन पॅरलल असेल तर, करस्पॉन्डिंग इक्वल लाईन पॅरलल असेल तर आणि इंटिरियर सप्लिमेंटरी ह्या दोघांची ॲडिशन किती असते? 180 हे कधी आहे? लाईन पॅरलल असेल तर. म्हणजे लाईन पॅरलल असेल तर हे अँगल इक्वल, हे अँगल इक्वल, हे सप्लिमेंटरी आणि यापैकी कोणती पण एक जोडी जरी इक्वल आली, म्हणजे ही इथं करस्पॉन्डिंगची एक जोडी इक्वल आली, तरी लाईन पॅरलल होतात. अल्टरनेटची एक जोडी इक्वल आली, तरी लाईन पॅरलल होतात आणि इंटिरियरची सप्लिमेंटरी एक जरी तुम्ही पेअर दाखवली का 180 म्हणजे इथं खरं तर 2च पेअर आहेत. ही एक पेअर म्हणजे जोड्या आणि हे इथं जर पाहिलं तर अल्टरनेटच्या 4 जोड्या आहेत. सॉरी करस्पॉन्डिंगच्या 4 जोड्या आहेत आणि अल्टरनेटच्या पण किती आहेत? 4 जोड्या आहेत. ठीक आहे. 8वीच्या लेक्चरमध्ये हे आपण पाहिलेलं आहे. हे फक्त मी तुमचं एक जस्ट रिपीट रिव्हिजन म्हणून या ठिकाणी मी हा पार्ट घेतलेला आहे. ठीक आहे. तर जर अँगल पी आणि अँगल बी जर इक्वल आहे, तर ऑब्व्हियसली पीक्यू आणि बीसी या लाईन एकमेकीला पॅरलल झाल्या. का झाल्या? कारण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके. लाईन पॅरलल, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल, लाईन पॅरलल आणि ह्या जर 2 लाईन पॅरलल आहेत, ते तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? पीपटी थेरम यूज करू शकता. आता हे तुम्हाला काय करायचंय? प्रूव्ह दॅट आहे आणि प्रूव्ह दॅट असल्यामुळं आपल्याला कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जायचंय? गिव्हन टू फाइंड सॉरी गिव्हन टू प्रूव्ह आणि प्रूव्ह. ओके.
ठीक आहे. सुरुवात करूया आपण गिव्हनला, आन्सरला. इथं काय लिहिलं तुम्ही? गिव्हन. आता गिव्हनमध्ये मी सुरुवातीला काय लिहिणार आहे? इन ट्रायंगल ए-बी-सी, इन ट्रायंगल ए-बी-सी. काय लिहिलंय ए-बी-सीमध्ये? अँगल पी जो आहे, ए-पी-क्यू असं लिहितो मी. अँगल ए-पी-क्यू इज इक्वॉल टू किती दिले तुम्हाला? 60 डिग्री. त्यानंतर एक दुसरा अँगल कोणता दिलाय? ए-बी-सी. ए-बी-सी इज इक्वॉल टू काय सांगितले तुम्हाला? 60 डिग्री. ही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. आता यावरून तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? इथं टू प्रूव्ह. आता हे तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? ठीक आहे. तर ए-पी अपॉन पी-बी, ए-पी अपॉन पी-बी इक्वल ए-क्यू अपॉन क्यू-सी, ए-क्यू अपॉन क्यू-सी. ओके. हे तुम्हाला काय करायचं प्रूव्ह करायचं. आता काय चालू झालं आपलं? प्रूफ. ओके. प्रूफमध्ये सर्वात सुरुवातीला आपण काय लिहिणार? ट्रायंगलमध्ये जी इन्फॉर्मेशन पहा, ऑलरेडी ही आता आपण गिव्हनमध्ये टाकलेली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपण इथं काय दाखवणार आहे? अँगल, अँगल काय लिहिणार आहे तुम्ही? ए-पी-क्यू, अँगल ए-पी-क्यू हा इक्वल आहे. ओके. कोणाला? अँगल ए-बी-सीला. ए-बी-सी हे कुठं म्हटला तुम्ही? गिव्हनमध्ये. कारण गिव्हनमध्येच मला सांगितलंय त्या दोघांची मेजरमेंट किती आहे? 66 आणि जर हे 2 अँगल इक्वल असतील, देअरफॉर, देअरफॉर काय लिहिणार आहे तुम्ही? डायरेक्ट लिहिणार आहे, पी-क्यू ही लाईन आहे, ही पॅरलल आहे कोणाला? बी-सीला. ओके. आणि याचं जे रिझन आहे, की रिझन सर्वात महत्वाचं आहे. काय? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. काय लिहिणार आहेत या ठिकाणी तुम्ही? रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नाही. हे 2 लाईन काय झाल्या पॅरलल आणि जर हे 2 लाईन पॅरलल एक मेन्शन करायचं राहिलं पाहिजे इन ट्रायंगल ए, ए, बी, सी. ओके. ट्रायंगलचं नाव प्रूफमध्ये कशाचंही प्रूफ असू द्या, सोल्युशन असू द्या, सुरुवात नेहमी ट्रायंगलपासून म्हणजे जी इन्फॉर्मेशन क्वाड्रिलॅटरल असेल, ट्रायंगल असेल किंवा जी गिव्हन डायग्राम असेल तिचं नाव लिहून तुम्हाला करायची आहे. ओके. ठीक आहे. इन ट्रायंगल ए-बी-सी या पद्धतीने आपण दाखवलेलं आहे आणि ही जर लाईन पॅरलल असेल, तर मला आता डायरेक्ट काय मिळालेली आहे? परमिशन मिळालेली आहे. काय परमिशन मिळाली? बी-पी-टी थेरम यूज करायची आणि ती थेरम पहा. काय लिहिलं तुम्ही इथं? देअरफॉर ए-पी अपॉन पी-बी इक्वल ए-क्यू अपॉन क्यू-सी आणि इथं मी रिझन लिहिणार आहे. ओके. काय? बाय बी-पी-टी थेरम. ओके. बी-पी-टी बाय बी-पी-टी किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तुम्ही लिहू शकता. बस पहा. थेरम मी का लिहिलं? इथं कॉन्व्हर्स नाही लिहिला. कारण मला आधी लाईन पॅरलल दिली. ओके. मला लाईन पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं असतं तर मी कॉन्व्हर्स लिहिलं असतं. पण आधी लाईन पॅरलल असल्यामुळं मी काही या ठिकाणी लिहिले रेशो इक्वल आहेत असं लिहिलेलं आहे. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. आता क्वेशन नंबर आपण 5 कडे चाललोय. 5व्या कडे चाललोय पहा. क्वेशन नंबर 5 या ठिकाणी काय दिलाय? इन ट्रॅपेझियम ए-बी-सी-डी. ए-बी-सी-डी हा एक ट्रॅपेझियम आणि ए-बीला पॅरलल पी-क्यू पॅरलल डी-सी. ए-बी पॅरलल पी-क्यू डी-सी ह्या पॅरलल आहेत. ए-पी 15 आहे. ए पासून पी पर्यंत. आता पहा, ही किती लाईन दिली 15. पी पासून डी पर्यंत पी-डी किती आहे? 12. क्यू-सी किती दिलंय? क्यू-सी हे किती दिलंय? 14. तर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची? बी-क्यूची व्हॅल्यू काढायची. बी-क्यू तुम्हाला क्वेशन मार्क. जर तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची असेल, तर पहा इथं त्यांनी सरळ-सरळ सांगितलंय. काय सांगितलंय त्यांनी सरळ-सरळ तुम्हाला या ठिकाणी? तर ए-बी पॅरलल पी-क्यू पॅरलल डी-सी. जर ह्या 3 लाईन एकमेकाला पॅरलल असतील आणि ह्या ए-बी, ए-डी आणि बी-सी ही त्यांची काय दिसली तुम्हाला ट्रान्सव्हर्सल म्हणजे 3 पॅरलल लाईनचा थेरम तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. काय थेरम आहे पहा? ए-पी अपॉन पी-डी, बी-क्यू अपॉन क्यू. आलंय लक्षात? तर हा या थेरमचा मला काय करायचं आहे या ठिकाणी यूज करायचा आहे. तो कशा पद्धतीने मी करणार आहे पहा. उत्तराला मी सुरुवात केली. इन ट्रॅपेझियम. सुरुवात नेहमी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने इन ट्रॅपेझियम ए, बी, सी, डी. ओके. काय दिलंय? साइड ए-बी ही पॅरलल आहे. साइड पी-क्यूला. ओके. ही पॅरलल आहे. साइड डी-सीला. ओके. ही मला गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर अजून गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलंय? ए-पी, पी-डी. ए-पी इज इक्वल टू 15. पी-डी इज इक्वल टू पी-डी इज इक्वल टू 12. त्यानंतर एक क्यू-सी इज इक्वल टू काय दिलंय? 14. ओके. आणि या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मला कुठे समजलेली आहे? गिव्हनमध्ये. ओके. आता त्याच्यानंतर मला डायरेक्ट लिहिण्याची परमिशन आहे. जेव्हा मी इथे लिहितोय का तिन्ही लाईन एकमेकाला काय पॅरलल आहेत आणि देअरफॉर मी इथं काय लिहिणार आहे? ए-पी
अपॉन पी-डी इक्वल बी-क्यू अपॉन क्यू-सी. ओके. ठीक आहे. बी-क्यू अपॉन क्यू-सी. हे का लिहू शकलो मी? 3 पॅरलल लाईन. 3 पॅरलल लाईन एंड देअर ट्रान्सव्हर्स. एंड देअर ट्रान्सव्हर्स. ह्या प्रॉपर्टीचा मी काय केला, यूज केला, ह्या थेरमचा यूज केला. आता मला फक्त काय करायचे व्हॅल्यू पुट करायची. हे मी का लिहू शकलो? कारण गिव्हनमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणून. ओके. ठीक आहे. मग आता इथे मी काय म्हणेल 15/12 बरोबर. बी-क्यू मला माहीत नाहीये. अपॉन क्यू-सी किती आहे? 14. बस इथं मला फक्त काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करेल मी इथं 15 गुणिले 14 ओके. मल्टिप्लाय 12 इंटू बी-क्यू. ठीक आहे. आता मला बी-क्यूची जर व्हॅल्यू काढायची तर मला हे 12 आहे तिकडे नको आहे. हे 12 मला इकडे ट्रान्सफर करावे लागतील आणि म्हणून या ठिकाणी मी काय करणार आहे, त्या 12ला ओके. ठीक आहे. त्या 12ला फक्त मी काय करणार आहे, शिफ्ट करणार आहे. आता 12ला शिफ्ट करणार म्हणजे काय करणार? पहा देअरफॉर 15 गुणिले 14 भागिले 12 इकडे कोण राहिला? बी-क्यू. इथं बघ देऊया आपण. अ, बेशक 12 बेसती 14 त्यानंतर 3 दुने 6 3 पाची 15 ओके. ठीक आहे. म्हणजे वरती किती आले? 7 पाचा 35 35 भागिले 2 त्याच्या पुढची स्टेप या ठिकाणी राईट करतोय मी. काय होईल इथं? 7 पाचा 35 भागिले किती राहिले? 2 बरोबर कोण आलं? बी-क्यू. 2 नी भागलं. बेक बे, 1 उरला. बेसाती 14 पुन्हा 1 उरला. बे पंचे 10 म्हणजे 35 निम्मे 17.5 बी-क्यू आणि आता मी फक्त ठिकाणी सरळ लिहून घेईल. बी-क्यू इज इक्वल टू 17.5 17.5 आणि या ठिकाणी तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळालेली आहे? बी-क्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर या पद्धतीने या क्वेशन नंबर तुमचा कितवा? 5वा या एक्सरसाइजचा काय झालेला आहे? कंप्लीट झालेला आहे. तर या एक्सरसाइजमध्ये आपण एवढेच क्वेशन पाहणार आहे. नेक्स्ट सॉरी ह्या एक्सरसाइज आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढेच क्वेशन पाहणार आहे. बाकीचे जे राहिलेले क्वेशन आहेत 6 पासून मला वाटतं जवळ-जवळ 10 का 11 क्वेशन काहीतरी आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये. तर बाकीचे क्वेशन तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायला भेटतील. ओके. तर झालेल्या गणितांची प्रॅक्टिस करा आणि जर ती व्यवस्थित झाली असेल तर येणारी गणितांची प्रॅक्टिस जरी तुम्ही केली तरी चालेल. उत्तरं तुम्हाला भेटतीलच. ओके. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहावा लागेल. ओके. बाय बाय. ऑल द बेस्ट.